सो फायनली बॅग पॅक करून झालेली आहे आणि रेडी आहे आता निघण्यासाठी. फक्त उद्या सकाळची वाट बघतो आहे. आजचा दिवस कसा संपणार, कधी संपणार काही कळणार नाही. लगेच सुरू झालं आहे, लगेच संपणार. आणि उद्या सकाळी 4 वाजता निघायचं आहे, तर त्यासाठी सज्ज आहे आता. सो बघूया कशी होते पंढरपूर ट्रिप. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तर मी प्लॅन करतो आहे पंढरपूर यात्रेचा. तर पंढरपूर यात्रा म्हणजे पंढरपूरला सायकलने जाण्याचा. MCCने 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी अशी पंढरपूर यात्रा प्लॅन केली आहे सायकलने. सो 2 दिवस कंटिन्युअस सायकल चालवायची आहे, ब्रेक घेत ऑब्वियसली. सो एक अमुक डिस्टन्स डे 1ला आणि अमुक डिस्टन्स डे 2ला. सो अशी चालवायची आहे. सो लेट्स सी. त्यासाठी स्वतःला प्रिपेअर करतो आहे, कारण की मला ती राईड अर्ध्यावर सोडायची नाही आहे. सो माझी झिरोपासून सुरुवात आहे. भरपूर दिवस सायकलिंग, रनिंग, वॉकिंग सगळं बंद होतं. इवन सगळे एक्सरसाइजसुद्धा बंद होते. बट आजपासून सुरुवात करतो आहे. आज आहे 6 डिसेंबर आणि यात्रा आहे 12 जानेवारीला. सो ऑलमोस्ट 1 महिन्यापेक्षा थोडेसे दिवस जास्त आहेत. बट मला एकही स्टोन अनटन नाही सोडायचं आहे. सगळे एक्सरसाइज आणि सगळे प्रॅक्टिस करायची आहे की जेणेकरून मी इफेक्टिवली ती राईड कंप्लीट करू शकू. सो आज आहे दुसरा दिवस ट्रेनिंगचा. लेट्स सी. तर कालची छोटी राईड करून आज सुरुवात करतोय मी डे 3ची. आणि सुरुवात चांगली झाली आहे, चांगलीच पळवली आहे. आज खूप कार्डिओ केलं आहे. तर आज आहे डे 4. खूप मजा येते. पंढरपूर राईडसाठी खूप एक्सायटेड आहे. चला. तर आज आहे डे 5 प्रॅक्टिसचा आणि मजा येते खूप. रेग्युलर व्हायला खूप मजा येते. लेट्स सी कसं होते पंढरपूर राईड. तर आज डे 6 आणि आज शॉर्ट राईड, बट तेवढीच इफेक्टिव्ह राईड दुपारच्या 12च्या उन्हात. तर आज आहे डे 7 आणि आज थोडं पुश राईड आहे. स्वतःला पुश करतो आहे, स्पीड मेंटेन करतो आहे. 23, 22, 20+ स्पीड. त्यामुळे जरा थकलो आहे. लेट्स गो. सो आज आहे डे 8 आणि आज एन्ड्युरन्स राईड, कारण की 5 किलोचं वजन घेऊन सायकल चालवतो आहे. जाम दम निघाला आहे, बट लेट्स डू इट. चलो. सो डे 9ला छोटी राईड करून डे 10ला रेस्ट घेऊन आज आहे डे 11. ऑलरेडी 35 किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत. लुकिंग फॉर एन हाफ सेंचुरी राईड. सो फायनली जी स्ट्रीक होती ती तुटलेली आहे. ॲज एक्सपेक्टेड तुटलेली आहे. सो जेवढे पण दिवस मी कंटिन्युअसली केलेली एक्सरसाइज, सो ती स्ट्रीक तुटली आहे. मी आजारी पडलो, सायकलसुद्धा आजारी पडली. सायकललासुद्धा मदत लागली औषधाची. आणि आता सायकल एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि मी कणकणीत झालेलो आहे. आज आहे 28 डिसेंबर आणि 28 डिसेंबर आजपासून डे 1 परत सुरू झालेलं आहे, रिबूट झालेलं आहे. आणि आजपासून सुरू करतो आहे पंढरपूर यात्रेची तयारी. तर चला, बनून राहा माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये तयारीची इतकी. चला मग. सो आज आहे रिबूट डे 2 आणि आज आलो आहे मी सिद्धिविनायक. तर आज आहे 30 तारीख, सेकंड लास्ट डे ऑफ एअर. संपण्याच्या आधी शेवटून दुसरा दिवस. आज सिद्धिविनायक आलो आहे आणि आज टार्गेट करतो आहे हाफ सेंचुरी राईड करायचा. जे का ऑलरेडी 30 किलोमीटर झाले आहेत. अजून फक्त 20च किलोमीटर जे जाता आरामात होऊन जाते. तर चला, बनून राहा माझ्यासोबत. सो आज आहे डे 3, रिबूट केलेला डे 3 आणि आज आलो आहे NCPA. सो नरिमन पॉईंटला आलो आहे. ऑलमोस्ट आज 60 किलोमीटर, काल 50 केलेले. आज 60 किलोमीटरवर
आज आहे 31 डिसेंबर, लास्ट डे ऑफ द इयर आणि लास्ट डेचं स्वतःला स्वतः गिफ्ट करताना. सो आज आहे डे 5 आणि आज तारीख आहे 4 जानेवारी. तर तुम्ही म्हणाल डे 4 कुठे गेला. सो डे 4 गेलो होतो सायकलिंगला 1 जानेवारीला आणि 50 किलोमीटर चालवले. सो तेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला विसरलो आणि एक इन्सिडेंट झाला येताना. सो रस्त्यावरती सिग्नलला राईट मारत असताना सायकलला मागून ठोकलं. सो त्याने माकड हाडाला जराशी इजा झाली आणि 2 दिवसाच्या रिकव्हरीनंतर आता परत आलो आहे मोमेंटम चालू ठेवायला. सो लेट्स गो टू पंढरपूर. सो आज आहे डे 6 आणि आज तारीख आहे 6 जानेवारी. आज मुद्दाम दुपारी सायकलिंग सुरू केली आहे. दुपारी 1 वाजता बाहेर पडलो होतो. आता दुपारचे 4 वाजून गेले आहेत. तर जास्त राईड नाही, हार्डली 20-30 किलोमीटरची राईड झाली आहे अजूनपर्यंत. क्लायमेट खूप गरम आहे. जस्ट बॉडीला सवय करून देतो आहे. लाईक पंढरपूरला जाताना दुपारच्या उन्हामध्ये चालवायची आहे सायकल. सो फॅटिक वगैरे होऊ नये म्हणून अशी सवय करून देतो आहे. आता हायवेवरच आहे मी आणि घराच्या दिशेने चाललो आहे. सो लेट्स गो. आज आहे डे 7 आणि आज छोटी राईड केली चेक करायला की बाईक बरोबर आहे की नाही आणि अशा प्रकारे प्रॅक्टिसची सांगता झाली. सो फायनली बॅग पॅक करून झालेली आहे आणि रेडी आहे आता निघण्यासाठी. फक्त उद्या सकाळची वाट बघतो आहे. आजचा दिवस कसा संपणार, कधी संपणार काही कळणार नाही. लगेच सुरू झालं आहे, लगेच संपणार आणि उद्या सकाळी 4 वाजता निघायचं आहे. तर त्यासाठी सज्ज आहे आता. सो बघूया कशी होते पंढरपूर ट्रिप. स्टे ट्यून.